लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। जयकृष्ण खापरे या शेतकऱ्याने द्राक्ष बागेसाठी सुमारे 2500 बांबू खरेदी करून शेतामध्ये साठवून ठेवलेले होते। शेतातून गेलेल्या वीज वाहक तारा लोंबकळत असल्याबाबत स्थानिकांनी वारंवार वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या होत्या। दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झालं आणि ठिणग्या उडून बांबूंना आग लागली। काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण करत सर्व बांबू जळून खाक झाले। या आगीमध्ये सुमारे 1 लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच सांगळे वस्तीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि शेजारीच उभ्या असलेल्या ट्रॅक्टर सुरक्षित स्थळी हलवलाय। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर बोलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मध्य रेल्वे प्रशासनानं उभारलेल्या लोखंडी कमानींमुळे टँकर घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झालेला होता। अझहर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।